नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या दिनांक 26 एप्रिल रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत माजी मंत्री नवाब मलिक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती आमदार राजेश वेटेकर आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे नांदेड येथून श्री क्षेत्र पोखर्णी या ठिकाणी सकाळी 9 वाजता दर्शनासाठी येणार असून त्यानंतर 10:30 वाजता परभणी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा देखील घेतील. या कार्यक्रमानंतर दुपारी 12 वाजता शहरातील एका मंगल कार्यालयात एका विशेष कार्यक्रमात ते उपस्थिती दर्शवितील. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी, नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, सदस्य, सरपंच, सोसायटी चेअरमन आणि इतर सर्व मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परभणी जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीकडून जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा जाहीर निषेध करत परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर आतंकवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आतंकवाद्यांनी अत्यंत निर्घृणपणे पर्यटकांची हत्या केली. या घटनेमागील प्रमुख सूत्रधारासह सर्व अतिरेक्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडक पावले उचलण्यात यावीत अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, शहराध्यक्ष नदीम इनामदार, रामभाऊ घाडगे, भगवान वाघमारे, बाळासाहेब देशमुख, गुलमीर खान, सुनील देशमुख, अमोल जाधव, विनोद कदम, सुहास पंडित, श्रीधर देशमुख, विनय बाटिया, खदीरलाल हाशमी, सलीम तांबोळी, दिगंबर खरवडे, वाजेद जहागीरदार, वैजनाथ देवकते, शेख मतीन अब्दुल सईद, कल्याण लोहट, अभय देशमुख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राहुल गीते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नामदेव आगाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, समाज कल्याण अधिकारी सरस्वती भोजने यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय पंचायत राज दिवसाचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहार येथून थेट प्रक्षेपणातून नागरिकांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेतील कार्यक्रमाचे नियोजन पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोणसीकर यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आलं होतं. यावेळी पंचायत विभागातील सहाय्यक गटविकास अधिकारी LD नीलपत्रेवार, विस्तार अधिकारी राजाराम सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अवजारे, पशुधन चोरीला जाणे, किरकोळ कारणावरून भांडणे, महिला आणि मुलींची सुरक्षितता या दृष्टीने प्रभावी यंत्रणा हवी या विचाराने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस पाटलांच्या उत्स्फूर्त सहभागातून परभणी जिल्ह्यातील एकूण 369 गावांमध्ये 1536 CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गावाची सुरक्षा आता सी नेत्रावर राहणार आहे. पोलीस अधीक्षकांच्या अभिनव संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. गडचिरोली या ठिकाणी असताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी पोलीस पाटील यांना विश्वासात घेऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवला होता. त्यामुळे असाच उपक्रम परभणी जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या अनुषंगाने प्रत्येक गावात किमान 2 तरी कॅमेरे बसवावेत या हेतूने जिल्ह्यातील पोलीस पाटलांशी चर्चा केली. पोलीस पाटील यांनीही यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामुळे या अभियानात 24 एप्रिल 2025 पर्यंत 16 पोलीस स्थानकांतर्गत 369 गावांमध्ये 1536 CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गावाची सुरक्षा आता सी नेत्रावर राहणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित बाहेते बियाणे नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे.
एकूण 41 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र झाले आहेत. यापैकी इयत्ता 5वीतून 21 विद्यार्थी आणि इयत्ता 8वीतून 41 विद्यार्थी प्राप्त झाले आहेत, अशी माहिती इंग्लिश स्कूलचे अधिकारी भुजंग देऊळगावकर यांनी दिली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील अंबिकानगर या ठिकाणी शेरखाने ते धबाले यांच्या निवासस्थानापर्यंत रस्ते आणि नाली बांधकामाच्या एकूण 40 लाख रुपयाच्या बांधकामाचे उद्घाटन पूजनीय भंते धम्मपाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जनसेवक धम्मदीप भैया रोडे, त्याचप्रमाणे प्रभागातील मान्यवर एम बरे, सुभाष मस्के, नागसेन भाऊ कांबळे, गाडे, दादू मुदगलकर, भालाजी, प्रीतम भैया खिल्लारे, वाजिद भाई यांची उपस्थिती होती. आपल्या प्रभागातील सर्व कामे हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील असा विश्वास जनसेवक धम्मदीप रोडे यांनी यावेळी उपस्थितांना दिला. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.